शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या. 29 ऑगस्ट मुंबईला जायचंय, मनोज जरांगेंची घोषणा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबईला धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्या, कारणच नाही येत आता आपल्याला, त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही. आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती आहे मी जे न पाऊल उचलेन ना ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार, तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आलं तरी बास, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलंय. 2 वर्ष झाली तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील वर्षी उपोषण सोडताना 4 मागण्या तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. आज 3 महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकरांच्या अडीअडचणी बघाव्या लागतात. संयम तरी किती दिवस धरायचा. 29 ऑगस्ट 2025ला आम्ही मुंबईत जाणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकदीनं उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर कामं आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेला 1.5 वर्ष पूर्ण झालंय. पुढील आंदोलनाची दिशा 1 ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारनं आपली 100% फसवणूक केली आहे असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हक्काचं आहे ते आम्हाला द्या. कुणी विरोध केला तरी ते आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या, ते रोखू नका, असं आवाहन देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे. या 2 ठिकाणावरती उपोषण करणार आहे. शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. समाजाला सांगतो, तुम्ही रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही. तुम्ही ताकदीनं माझ्यासोबत आलं पाहिजे. तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय. आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं पाहिजे. कडवट वागायचं, धाडसी वागायचं, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलंय. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर चौफेर.